सो है गाइज, मी प्रतीक कांबळे. हे आपलं ॲप आहे OLMP ट्रेडर ॲप. ठीक आहे, ह्या ॲपवर मी गेलेलो आहे. मी 19/1/2025ला यांना कंप्लेंट रेज केली होती. माझं डिपॉझिट हे एक पेंडिंगवर आहे. हे 6262882844806700 पेंडिंग, अजून पेंडिंग दाखवते. मी किती वेळ ह्यांना 20 तारखेला केलं. मी रोज ह्यांना 22ला केलं. मी रोज ह्यांना कंप्लेंट पाठवते. एकाही कंप्लेंट त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आहे अजून. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर मी ह्यांना ईमेलही केला. ठीक आहे, ईमेल मी बघा कितीला केला आहे. ईमेल बघा माझे 37 ईमेल्स केले. फक्त त्यांचं एकच रिस्पॉन्स आहे मला. फक्त पण आय एम सुरक्षिदास. मी सगळे डिटेल्स सेंड केले, सगळं काय केलं, सगळं एकदम डिटेल्स मी किती वेळा जरी ह्यांना सेंड केला असेल. हे बघा किती वेळा सेंड केलं डिटेल्स. मी नुसतं डिटेल्स ह्यांना सेंड केले, तरी एकाही ॲपचं मला हे लोकांनी कधी क्लिअरिफिकेशन दिलं नाही. माझा रिफंड मनी अजूनही मला आलेलं नाही. तर हे ॲप फेक असू शकतं. तुम्ही पण ह्याच्यावर ट्रस्ट करू नका. हे ॲपवर OLMP ट्रेडर ॲप आहे. हे ॲपवर बिलकुल ट्रस्ट करू नका. आहे बघा मी किती ईमेल केले असेल ह्यांना. सपोर्ट आय वॉन्ट रिफंड आहे बघा. ह्यांना रिफंड त्यांनी एकाही याचं मला नीट क्लॅरिफिकेशन दिलं नाही. तर तुम्ही पण ह्या फ्रॉड ॲप आहे असं मला वाटतं. माझं जस्टिशन आहे. जे OLYMP ट्रेडरवर तुम्ही विश्वास ठेवू नका प्लीज. हे माझं हे मी कितीही यांना रिक्वेस्ट केली तरी हे एकच मला मेसेज पाठवतो, तुम्ही नीट रेकॉर्ड पाठवा. आता जे माझ्याकडं रेकॉर्ड अवेलेबल आहे हे माझं PNBचं रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला दाखवतो. मी ह्या रेकॉर्ड पाठवले बँकेला, बँक ट्रान्झॅक्शनचे. आता एवढं रेकॉर्ड पाठवूनही यांना हे लोक म्हणतात की टाईम डेट सांगा. तर हे आता जे माझ्याकडं अवेलेबल आहे मी ते सगळं दिलं आहे यांना. जर तुम्ही पण ह्या ॲपवर जास्त ट्रस्ट ठेवू नका. हे आय थिंक काय फ्रॉड असू शकतं. तर माझं हेच गायडन्स असेल तुम्हाला की तुम्ही हे ॲप जास्त यूज करू नका. थँक्यू सो मच.